कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा. ई-रुपी या प्लॅटफॉर्मच्या विकासामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या संस्थांचा समावेश आहे? अ. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ब. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. क. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ड. नॅशनल हेल्थ अथॉरिटी. आणि यासाठीचे ऑप्शन्स आहेत एक, ऑप्शन क्रमांक 1 ज्याला म्हणूयात आपण अ आणि ब. ऑप्शन क्रमांक 2 अ ब क. ऑप्शन क्रमांक 3 फक्त अ. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे ई-रुपी. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-रुपी ही सिस्टीम लॉन्च केलेली आहे. आणि मग या व्हिडिओच्या मार्फत आपण ई-रुपी सिस्टीम नेमकी काय आहे, याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, ही सिस्टीम का लॉन्च करण्यात आलेली आहे आणि या सिस्टीमविषयी काही महत्त्वाचे घटक असतील, ठळक वैशिष्ट्य असतील, याच्यावरती आपण या व्हिडिओच्या मार्फत चर्चा करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, ई-रुपी जी आहे ही एक पेमेंट सिस्टीम आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या पेमेंट सिस्टीमला सामोरे गेलेलो आहेत. जसं जग बदलतं तसं आपल्यालाही बदलणं स्वाभाविक आहे आणि येत्या आगामी भविष्यामध्ये आपण म्हणूयात की जास्तीत जास्त आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतोय, मोबाईलचा जास्तीत जास्त वापर हा वाढलेला आहे आणि मग याच अनुषंगाने ही सिस्टीम लॉन्च करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कोणता, तर ही सिस्टीम लॉन्च करण्यामागचा हेतू नेमका कोणता आहे. तर आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट लाभार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या स्कीमद्वारे त्या स्कीमच्या अनुषंगाने लाभ देत असते. मग आत्ताच्या सिस्टीमनुसार जर आपण विचार केला तर आत्ता नेमके कोणते लाभार्थ्याला तो लाभ मिळण्यासाठी फेस करावे लागत आहेत. तर आपल्याला माहिती आहे की एखादी स्कीम लॉन्च केल्यानंतर लाभार्थ्याला लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थींमधून तो जो काही लाभ आहे तो जातो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर ही प्रोसेस होण्यासाठी कालावधी घेतला जातो, त्यामुळे लाभार्थ्यापर्यंत तो लाभ मिळण्यासाठी डिले होतो, म्हणजे वेळ त्या ठिकाणी कंझ्युम केला जातो जास्तीचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी तो जो लाभ आहे हा लाभार्थ्याला मिळेलच याची शाश्वती नसते. या सगळ्यांवरती विचार केल्यानंतर या सिस्टीमचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. हा जो काही भाग आहे तो विचारात घेऊनच ही सिस्टीम लॉन्च करण्यात आलेली आहे. या सिस्टीमनुसार किंवा याचा मुख्य हेतू कोणता आहे, तर एखाद्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ लाभार्थ्याला मिळण्यासाठी मध्यस्थी जे आहेत यांना बायपास करणं हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. दुसरा महत्त्वाचा हेतू म्हणजे काय, तर तो लाभ लाभार्थ्यापर्यंत कमी कालावधीमध्ये पोहोचणं हा देखील महत्त्वाचा या ठिकाणी उद्देश ठेवण्यात आलेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तो जो लाभ आहे तो थेट लाभार्थ्यालाच मिळणार आहे. त्यामध्ये मध्ये आधे कोणतेही गहाळपणा होण्याची चान्सेस खूप कमी असतात किंवा आपण म्हणूया की 0 चान्सेस आहेत या स्कीमद्वारे. हे सगळे गोष्टी किंवा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच या सिस्टीमला त्या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेला आहे. तर ई-रुपीच्या अनुषंगाने बोलायचं म्हटलं तर ही एक पेमेंट सिस्टीम आहे अगोदर सांगितल्याप्रमाणेच. याचा महत्त्वाचा जो काही भाग आहे तो म्हणजे ही एक कॅशलेस आहे आणि कॉन्टॅक्टलेस आहे. आपल्याला माहिती आहे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस आजकाल खूप चर्चेचा भाग झालेला आहे आणि या सिस्टीममधून तुम्हाला कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस ही सिस्टीम प्राप्त होते. वन टाइम सिस्टीम पेमेंट सिस्टीम असणार आहे ही. त्याच पद्धतीमध्ये लाभार्थ्याला हा लाभ मिळवण्यासाठी QR कोड असेल किंवा SMS द्वारे हा लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळणार आहे. आपल्याला माहिती की वेगवेगळ्या स्कीम गव्हर्नमेंटमध्ये आहेत, जसं की खतांची अनुदाने लाभार्थ्याला मिळतात. मग ही खतांची अनुदाने याचा जो काही लाभ आहे तो लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या स्कीमचा वापर केला जाणार आहे. दुसरी गोष्ट माता असतील किंवा बाल कल्याणकारी योजना असतील, त्याच पद्धतीमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील, या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळण्यासाठी या पेमेंट सिस्टीमचा इथून पुढे वापर केला जाणार आहे. आता या पेमेंट सिस्टीमला एक व्हॅलिडिटी असणार आहे. त्याच पद्धतीमध्ये संबंधित बँक जी आहे जी त्या संबंधित स्कीमशी आपण म्हणूयात की उत्तरदायित्व जी बँक देणार आहे ती बँक आता काय करणार आहे की लाभार्थ्याला लाभ पोहोचवण्यासाठी एक ई-वाउचर तयार करणार आणि हे ई-वाउचर थेट लाभार्थ्याच्या मोबाईलवरती किंवा आपण म्हणूया की QR कोड किंवा SMS द्वारे थेट लाभार्थ्याच्या मोबाईल पर्यंत हे काय असणार आहे ई-वाउचर पोहोचवलं जाणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी आपण असं म्हणूयात की जो काही गहाळ होण्याचा जो भाग आहे तो या ठिकाणी रेड्यूस होणार आहे.
वेळेचा भाग आहे तो देखील रेड्यूस होणार आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे मध्यस्थांना बायपास करण्यात आलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी या स्कीम म्हणून किंवा सिस्टीमद्वारे या ठिकाणी बाहेर पडते. आता या सिस्टीमद्वारे लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी मॅक्सिमम लिमिट किती असणार आहे तर ते 10,000 असणार. खूप महत्वाचा ठळक मुद्दा आहे या ठिकाणी की लाभार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त या सिस्टीमद्वारे 10,000 पर्यंतचा जो लाभ आहे तो या ठिकाणी पोहोचवला जाणार आहे. ठीक आहे. आता मग प्रश्न निर्माण होतो की भारत हा पहिलाच देश आहे का या प्रकारची पेमेंट सिस्टीम राबवणार? तर नाही. अमेरिका असेल, स्वीडन असेल, चिली असेल, हाँगकाँग असेल, कोलंबिया असेल, या ठिकाणी या स्वरूपातील जी काही पेमेंट सिस्टीम आहे ती राबवली जाते. अमेरिकेमध्ये स्कूल व्हाउचर सिस्टीम या ठिकाणी राबवली जात आहे. सध्या ती चांगल्या पद्धतीमध्ये राबवली जाते. मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जो फायनान्शियल लाभ आहे किंवा शिष्यवृत्ती असेल ती ही स्कूल व्हाउचर सिस्टीमच्या द्वारे त्या ठिकाणी दिली जाते सध्या आता अमेरिकेमध्ये. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर भारतामध्ये ई-रुपी ही सिस्टीम डेव्हलप करण्यामागे कोणकोणत्या संस्थांचा किंवा कोणकोणत्या आपण म्हणूयात की ऑर्गनायझेशनचा असेल किंवा कोणत्या मिनिस्ट्रीचा सहभाग आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही सिस्टीम डेव्हलप करण्यात आलेली आहे. मला अशी आशा वाटते की या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका असतील ते क्लिअर झाले असतील. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते ज्या ठिकाणी आपल्याला PDF स्वरूपातील नोट्स असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत अपडेट्स आहेत त्या ठिकाणी मिळत असतात. त्या चॅनलवरती देखील जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.